होत असतं ना की जे वी वॉन्ट अ फोटोशूट फ्रॉम यू गाइस. रेड कलरची साडी. हॅलो गाईज, तर मी आले आहे शॉपिंगला माझ्या बहिणीसोबत फायनली इतक्या दिवसानंतर. आत्ता मी थोडं चालायला लागले होते आणि मी आता जास्तच आत्ती चालायला लागली आहे. तर आम्ही आता मॉलमध्ये आलेलो आहे. आमच्या इथे एक मॉल आहे प्रोझोन नावाचा, एकुलता एक आमच्या संभाजीनगरचा फेमस मॉल. तिथे मी आणि माझी बहीण शॉपिंग करायला आलो आहे आणि आम्ही इतकं जास्त थकलो आहे म्हणून आम्ही आता चायनीज ऑर्डर केलेलं आहे. माझी बहीण तेच बसलेली आहे. गाईज, आता आम्ही थोडंसं पेटपूजा करून मग वापस आमच्या कामाला लागू, कारण इतक्या सगळ्या गोष्टी घ्यायच्या आहेत आणि आता ऑलमोस्ट जायला फक्त 5 डेज बाकी आहे, जे की खूप जास्त कमी आहे. आणि मला इतक्या सगळ्या गोष्टी खायच्या म्हणून आम्ही इतका वेळ डिस्कशन केलं असं की नूडल्स मागवायचं की बर्गर, बट फायनली आम्ही नूडल्स मागवलेले आहेत आणि स्टील वेटिंग फॉर आवर ऑर्डर. गाईज, वी गॉट आवर नूडल्स. काय माहिती मला टाकायचं. आम्हाला इथे प्रोझोन मॉलमध्ये अभिषेक फोटोग्राफर एक इन्स्टा पेज आहे त्याचं. ते होत असतं ना की जे वी वॉन्ट अ फोटोशूट फ्रॉम यू गाईज. तर आज आमच्यासोबतच झालं, लिटरली इन्फ्लुएन्सरचा खरा फिरा झाला आहे मला. हां आम्ही दोघी पण इन्फ्लुएन्सर झालो आहे आता का? येस, मी आणि माझ्या गाईज. आम्ही आत्ता एवढे सारे फोटोज क्लिक करून आलो. सगळे लोक आमच्याकडे बघत होते, बट आता मी बेशरम झालेली आहे कारण what do you want to buy? Let's buy some nail polish and some. तर गाईज, आज आमची काही खूप जास्त शॉपिंग नाही होऊ शकली कारण खाण्यामध्ये, फोटोशूटमध्ये आणि गोष्टी बघण्यामध्ये आमचा खूप जास्त टाईम वेस्ट झाला. बट नेक्स्ट डे मी माझ्या फॅमिलीसोबत गेली होती संभाजीनगरच्या एका मार्केटमध्ये, जिथे की खूप साऱ्या गोष्टी होलसेलमध्ये मिळतात किंवा काही ज्वेलरी स्टोर्स आहेत जे की माझे फेवरेट आहे. आणि तिथे आम्ही भरपूर शॉपिंग केली. आई पण खूप जास्त खुश होती कारण खूप दिवसांनी आम्ही सगळी फॅमिली शॉपिंगला गेलेलो आहे. आम्ही तेरखेडला चाललो आहे कारण आदित्यच्या भावाचं लग्न आहे आणि आता आम्ही एका ठिकाणी ब्रेकफास्टसाठी थांबलेलो आहे. इतकं सुंदर वेदर झालेलं आहे आणि मी पूर्ण साडी घातली आहे. तर आम्ही इथे ब्रेकफास्ट करू, त्याच्यानंतर आम्ही जाऊ. आज हळद आहे, संगीत आहे आणि उद्या लग्न आहे, तर फुल बिझी राहणार आहे आणि 5च दिवसात आम्हाला निघायचं आहे. सो मी खूप एक्सायटेड आहे कारण खूप दिवसानंतर, ॲक्च्युली माझ्या भावाच्या लग्नानंतर आम्ही पहिल्यांदा लग्नाला जातो. सो मी खूप एक्सायटेड आहे लग्नाला जायला. आणि चला नाश्ता करू आणि निघू पुढच्या प्रवासाला. आलो आहे हळदीला आणि इतकं सुंदर डेकोरेशन केलं आहे इथे. अजून नवरदेव नवरी आले नाही आणि ह्याच्यानंतर आहे संगीत. सो होप सो हळदी हाफ आवरमध्ये सुरू होईल. आता थोड्या वेळेनेच वेडिंग सुरू होईल. हॅलो गाईज, तर आता आम्ही चाललो आहे अपटाऊनला. फायनली आम्ही सगळ्या बहिणींनी डिसाईड केलं, ॲक्च्युली आम्ही तिघीच आहे सध्या. आम्ही डिसाईड केलं की आम्ही दोघीच आहे, बघ ती येते आहे. आम्ही दोघींनी डिसाईड केलं की चला आपण जाऊ कुठेतरी. तर आम्ही अपटाऊनला आलो आहे लंचसाठी, पण आम्ही फक्त इथे लंच नाही करणार आहे, आम्हाला खूप सारे काम आहे. चिनू माझ्यासोबत येणार आहे, पाणीपुरी दहीपुरी सगळं खाणार आहे. तर चला अपटाऊनला जाऊ. वी आर वेटिंग फॉर भक्ती. त्याच्यानंतर चला.
हॅलो गाईज, तर कॉपीराईट इश्यूमुळे मला हा व्हिडिओ म्यूट करावा लागला. बट मी या व्हिडिओमध्ये असं बोलते की आता US ला जाऊन मला माझे कामं स्वतः करावं लागणार आहे. या गोष्टीसाठी 2 मिनटं शांत राहून ही मेणबत्ती कुंकून मी माझं दुःख व्यथित करते आहे. आणि थँक्यू एव्हरीवन. शेवटचा दिवस आहे इंडियामध्ये. उद्या आम्ही निघणार आहे सकाळी आणि आमची परवा सकाळी 4 वाजताची फ्लाईट आहे. आणि मला खूप जास्त वाईट वाटतं आहे आणि मला थोडं सिक पण फील होतं आहे आज, कारण खूप जास्त एक्झॉशन झाले. आम्ही 3 दिवसापासून घरी पण नाही आहे. आज आम्ही आमच्या फॅमिलीसोबत डिनरला आलो आहे, कारण सगळे खूप इमोशनल झाले आणि सगळे खूप मिस करले. चला लेट्स गो. बाबा, मम्मी, आई, पत्ती, आणि इसको तो तुम जानते ही हो. गाईज, आमच्याकडे कोणी कॉलेजला जाताना खूप स्पेशल ट्रीटमेंट असते. तर आम्ही आता निघालो आहे मुंबईला आणि आमची उद्या सकाळी 4 वाजताची फ्लाईट आहे. तर खूप जास्त वाईट वाटतं आहे सगळ्या फॅमिलीला बाय बोलून. माझे बाबा येतात सोबत, बट बाकी सगळ्यांना तिथेच बाय बोलावं लागलं. ह्याला सवय झाली आता यायची जायची, बट मला पहिल्यांदाच चालले आहे, वाईट वाटतं आहे. तर आता मी दोघं मुंबईला. आता आम्ही दोहा एअरपोर्टवर आलेलो आहोत. अरे वा, जंगलातले सगळेच प्राणी इथे भोजनाचा आस्वाद घेताना दिसत आहेत. कसं वाटतं निशा तुला? फ्रेश वाटतं ना मस्त इथे येऊन? मस्त गार्डन. पूर्ण थकलेलो होतो, पण आता खूप फ्रेश वाटतंय मला. काहीच तिथे फेंडी बार आहे, इथे स्मॉल आहे आणि हे इकडे पण खूप मोठं फेंडी बार आहे. सो फेंडी बार आहे काय, बट आय नो तो एक मोठा ब्रँड आहे. आय नो. नाउ वी आर लुकिंग फॉर कॉफी. Starbucks. I want coffee. Starbucks.
Starbucks. Yeah, that's what. What do you want to buy in Starbucks? मोका. आणि निवांत लोक मस्त इथं असे झोपलेले आहेत खाली. असं वाटतं डेड बॉडीज आहेत. हे किती भारी येते लॉंगमध्ये झोपायला. हो इथे पण झोपलंय. सकाळ का बुम. हॅलो गाईज, तर इथे राफ मॉल आणि इथे त्यांचं कॅफे आहे ज्याच्यात आम्ही जाणार आहे आता, कारण आम्हाला कॉफी पाहिजे. सो नाव वी आर वेटिंग फॉर आवर कॉफी. आय होप इट्स गुड. Yeah, it should be good. We are If you guys ever Ralph's tasted coffee Ralph's coffee, please let me know in the comment section. at Doha International Airport. It's good. It's good. कौन कोणाला खाताय? Ding 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 ding. Okay. Here comes our coffee. The coffee taste is better than Starbucks. So what's your feedback? I like the coffee. Do you? Yeah, same here. Coffee is really मला good. कडू आवडतं. Same here. And the taste of coffee is really good. Coffee beans are really good. Yeah. So are you gonna try this again? Definitely. That's all. हॅलो गाईज, सो दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. फायनली आम्ही US ला पोहोचलो आहे आणि ही ट्रिप खूप साऱ्या गोष्टींचं मिक्सचर होते. आम्ही खूप सारे फॅमिली फंक्शन्स अटेंड केले, खूप सारं फूड खाल्लं, अगदी पिझ्झापासून मिसळपासून ते होममेड कुक फूड. यासोबत आम्ही आमच्या फॅमिलीसोबत खूप जास्त क्वालिटी टाईम स्पेंड केला. त्यांच्यासोबत बाहेर गेलो, माझ्या बहिणींसोबत, आईबाबांसोबत खूप दिवसांनी एवढा टाईम स्पेंड केला. यासोबत आम्ही खूप साऱ्या देवस्थानी गेलो, लॉट ऑफ हग्स, खूप सारं क्राईंग. ह्याच्यासोबत आम्ही ही ट्रिप एंड केली. स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्हिडिओ. सबस्क्राईब टू माय चॅनल, फॉलो मी ऑन Instagram and see you soon in the next video. Bye.